भारत जय संविधान. माणूस हा पशुपेक्षाही अत्यंत निर्दयी होत चाललेला आहे. पशु हा आपलं पोट भरण्यासाठी शिकार करून तो त्याचं पोट भरत असतो, परंतु मनुष्य हा आपल्या स्वार्थासाठी, आपल्या व्यभिचारासाठी मानवाचंच लेचकेट होताना इथे दिसत आहे. आणि अशीच एक घटना देवगराजा तालुका आणि चिखली तालुका यामध्ये असलेला हा म्हणजे 5 गावाची शिव असलेला हा भाग आपण बघत आहात. हा देवगराजा चिखली हायवे. आणि ही जी घटना झालेली आहे, ही घटना या बंद पडलेल्या राजवाड्याच्या धाब्याच्या मागच्या साईडला जी सरकारी फॉरेस्टची जमीन आहे, जे सरकारी फॉरेस्टचं जे आहे जंगल, या जंगलाच्या या धाब्यापासनं अवघ्या 100 ते 150 मीटर अंतरावर एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आपण बघणार आहोत ती घटना. मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून हा घटना परिसर. देवगराजा चिखली या मेन हायवेला लागून असलेल्या या बंद धाब्यापासून घटनास्थळी जाणारा हा पाऊल रस्ता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. SP सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक BB महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान मृतक तरुणी अनोळखी असल्याने तिची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले. मृतक तरुणाच्या हातावर दिलचे चिन्ह असून तिच्या हातात केसरी कलरचा दोरा असून मृतक तरुणीचे वय अंदाजे 19 ते 25 या वयोगटातील असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तरुणीचा आधी गळा आवरण्यात आला. डोक्यातील मागील बाजूला दगडाचा वापर करून तरुणीच्या अंगातील कपडे तिच्या चेहऱ्यावर टाकून जाळण्यात आले असे प्रथमदर्शनी दिसत होते. तरुणीचा मृतदेह नग्न अवस्थेत असून तिला मारण्याआधी बलात्कार केला असावा असा संशयही पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान घटनास्थळी तूप आणि दिव्याची वात व काही अंतरावर नारळ देखील सापडले आहे. त्यामुळे हे सगळे प्रकरण डोके चक्रावून टाकणारे होते. घटनास्थळापासून काही अंतरावर रामदरी येथे काही शेतकरी पिकांच्या संरक्षणासाठी शेतातच राहतात. लोकप्रश्न न्यूजच्या टीमने त्यांची भेट घेतली असता त्यांनी व अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांनी या घटनेसंदर्भात दिलेली माहिती व त्यांच्या प्रतिक्रिया. विलास इंगळे, इथं जवळच या जंगलाच्या बाजूला आमचं शेत आहे रामदरी म्हणून. आम्ही तिथं राहतो शेतामध्येच पिकाच्या संरक्षणासाठी. आणि आमचे मित्रही इथंच बाजूलाच शेतामध्ये राहत नाहीत, पण सकाळी दररोज येत असतात ते दूध काढायला वगैरे. साहेबराव मस्के म्हणून असोल्याचे. तर ते नियमित येत असताना या रस्त्याने साहेब, तर हे रस्त्याच्या बाजूला जी घटना त्यांना आढळली, पण त्यांना ती फारशी कळली नाही. ते खूप भित्री असल्यामुळं तर ते सहज पाहून पळत सुटले. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तिथं रस्त्यामध्ये काहीतरी माणूस मारून टाकल्यासारखं दिसतं बाबा, आणि का पुतळा काही जाळून घेऊन असं कोणी फेकून दिला काही पता नाही म्हणे. तर ते त्यांनी आम्हाला काही असं व्यवस्थित सांगितलं नाही, पण तिथं काहीतरी आहे. मग आम्ही तसेच गडबडीत माणूस मारून टाकला ह्या हिशोबानंच धावत पळत आलो आम्ही दोघंजणं भाऊ. आणि त्यांना पण घेऊन आलो मस्क्यांना सोबत. तर इथं बघितलं तर रस्त्याच्याच बाजूला दिसतंच असं रस्त्यामध्येच समजा. आणि मग आम्ही म्हटलं इथं मृत्यूची घटना दिसते, एका महिलेचा मृतदेह दिसतो. मग ही गोष्ट आता इथं कोणाला सांगणार, आमच्याकडं फोन नसल्यामुळं आम्ही आमच्या बाजूला अजून त्यांच्या शेजारी जी मित्र राहतात मस्केच्या शेजारी, आलमगीर शेख म्हणून असोल्याचे, तर त्यांना आरोळ्या देऊन बोलवलं आम्ही, त्यांना आवाज देऊन. मग ते आले. त्यांनी बघितलं तर म्हणजे गोष्ट आपण पोलीस लोकांना सांगितली पाहिजे आणि सरपंचांना पण सांगितली पाहिजे असोल्याच्या गावच्या. त्यांच्याकडे नंबर असल्यामुळं त्यांनी प्रयत्न केला असोल्याच्या सरपंचांना बोलवायचा. त्यांच्यातर्फे आम्हाला पोलीस लोकांना पण बोलवायचं होतं, पण सरपंच लवकर उपलब्ध झाले नाही. तर नंबर यांच्याकडं शोधून मिळाला पोलीस स्टेशनचा. मग यांनी आलमगीर साहेबांना, आपले शेतकरी मित्र, त्यांनी पोलीस स्टेशनला कळवलं. मग पोलीस स्टेशननं ठाणेदार साहेबांनी इथं धाव घेतली घटनास्थळावर आणि पुढील तपास चालू केला. मला यांचा आरोळ्यांचा आवाज आला. मी शेतामध्ये होतो, तर मी धावत पळत इथपर्यंत आलो.
याच्यानंतर ती घटनावर आम्ही पाहिलं. ती घटना पाहिल्याच्या नंतर आम्ही गावामध्ये काही लोकांना फोन लावला. आकाश राठोड, रामेश्वर सुर्वे, राजू भाऊचा नंबर काही सरपंचाचा लागला नाही, त्यामुळे आम्ही दुसऱ्या लोकांना कळवलं. त्यानंतर आम्ही थोडं घाबरलेलो होतो. मग त्यानंतर आम्ही असं हे केलं की बा पोलीस स्टेशनला आपण कळवून द्यावं. पोलीस स्टेशनला कळवायच्या नंतर आमच्याकडं राठोड साहेबाचा फोन होता. राठोड साहेबांना आम्ही फोन केला. त्यांनी म्हटलं बा ठीक आहे, आम्ही 10 मिनटापर्यंत येऊ शकतो. मग ते 10 मिनटात आल्याच्या नंतर त्यांनी ते घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. पण याच्यानंतरही आम्हाला असं भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. या जंगलामध्ये असं होऊ नये. आमची सहवास वाट आहे, म्हणजे जाण्या येण्याची वाट आहे. त्या जाण्या येण्याच्या वाटेला आम्हाला फार त्रास होतो. तर आमचं एक असं पोलीस डिपार्टमेंटला म्हणणं आहे का याच्याबद्दल थोडी त्यांनी चांगली चौकशी आणि आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत आंध्रा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पाटील सर. काल सकाळीच या ठिकाणी एक अनोळखी स्त्री महिलाचे प्रेत आढळून आलेले. साधारण 20 ते 25 वयोगटातली महिला असावी. अर्धनग्न अवस्थेत सदरची जी महिला होती जाडलेल्या स्थितीमध्ये या ठिकाणी महिलेचं प्रेत मिळून आलेलं आहे आणि तिच्या डोक्यावर देखील जखमा मिळून आलेल्या आहेत. तरी कोणीतरी अज्ञात इसमांनी तिच्या डोक्यावर अज्ञात कारणासाठी वार करून या ठिकाणी तिचा खून केलेला आहे आणि जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्या अनुषंगाने अंधेरा पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 22/2024 याप्रमाणे IPC 302/201 याप्रमाणे गुन्हा दाखल करून माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशाने सदरचा गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत.